नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं वायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आज 22 जुलै, आज साधारणतः माननीय सुप्रीम कोर्टाकडून काय निर्णय आलाय, काय पुढे होऊ शकतं, त्याच पद्धतीने सर्व विद्यार्थी आणि पालक वाट पाहत होते की खरंच रिनीट होईल का। आज अनेक गोष्टीचं डिस्कशन झालं, काही महत्त्वाचे देखील मुद्दे या आज काही डिस्कशन मध्ये घेण्यात आलेले आहेत। त्याच पद्धतीने आता पुढे काय होणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। आज जे सुप्रीम कोर्टामध्ये डिस्कशन झालं त्याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या मुद्द्यावर आज डिस्कशन घेण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये बघा सर्वात आता पेपर लीक बद्दल तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण एक सर्वात आधी कुठला मुद्दा झालेला आहे तर एनटीए जे आहे एक्झाम कंडक्ट करतं, तर एनटीएच्या काही गोष्टीवरती पॉइंट आउट करण्यात आलेला आहे। जे एनटीए एक्झाम कंडक्ट करतं, ठीक आहे, तर एनटीएचं सिस्टीम फेल्युअर बघा कशा पद्धतीने, त्याच्यावर थोडंसं डिस्कशन झालं सिस्टीम फेल्युअर बद्दल, ठीक आहे। तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, आता सिस्टीम फेल्युअर मध्ये बघा की काय काय गोष्टींच्या त्यांनी मेन्शन केलेलं आहे बघा। तर याच्यामध्ये सांगितलंय की ज्या काही वेगवेगळ्या सेंटरवर एक्झाम एनटीएनं कंडक्ट केलेली होती बऱ्याचशा सेंटरवरती, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये असे अनेक सेंटर होते की तिथे अजिबात त्या सेंटरवर सीसीटीव्ही मॉनिटरिंग नव्हती, ठीक आहे। आता एवढ्या मोठी एक्झाम आपण कंडक्ट करतोय तर तिथे सीसीटीव्ही मॉनिटरिंग असणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण की काही जर तिथे काही फेल्युअर आढळलं किंवा काही गोष्टी जर माल प्रॅक्टिस घडली तर त्याचे एव्हिडन्सेस तिथे कलेक्ट करण्यासाठी सीसीटीव्ही इज द मेन पार्ट। पण बऱ्याचशा सेंटरवर सीसीटीव्ही मॉनिटरिंग अजिबात नव्हती, ही सर्वात मोठी गोष्ट आहे, ठीक आहे। त्याच्यामध्ये काय सांगितलेलं, अजून दुसरा महत्वाचा मुद्दा बघा, दुसरा सर्वात जास्त महत्वाचा पॉइंट काय आहे, स्टुडंट ऍड्रेस प्रूफ। स्टुडंट ऍड्रेस प्रूफ, आता याच्यामध्ये पहा की जेव्हा आपण नीट ऍप्लिकेशन फॉर्म भरतो, नीट ऍप्लिकेशन म्हणजे याचा ऍड्रेस प्रूफचा म्हणजे काय, सपोज आता मी महाराष्ट्रामधला विद्यार्थी आहे तर महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्याचं महाराष्ट्रामध्ये सेंटर असणं गरजेचं आहे। एखादा विद्यार्थी जर बाहेरच्या राज्यामध्ये जाऊन एक्झाम देतोय तर एनटीए कशा पद्धतीने अलाव करतं, बरं कुठल्या बेसिसवर त्यांना अलाव केलं जात आहे, याच्या कुठल्याच गोष्टीचं तारतम्य अजिबात नाही। आपल्याकडे बरेचसे असे उदाहरण आहेत किंवा लास्ट इयरचे उदाहरण आहेत, या वर्षीचे उदाहरण आहेत। अनेक विद्यार्थी, लातूर मधले विद्यार्थी असू द्या, बीड मधले विद्यार्थी असू द्या, अनेक महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या सेंटरवरचे विद्यार्थी यांनी बाहेरच्या राज्यातलं सेंटर दिलंय। काही जण गोध्रामध्ये जाऊन पेपर दिलाय की जिथे ट्रेनची सुद्धा नीट कनेक्टिव्हिटी नाहीये, अशा ठिकाणी जाऊन पेपर दिलाय। अनेक जणांनी जाऊन बिहारमध्ये पेपर दिलेला आहे, तर हे कशामुळे दिलाय, ठीक आहे, या गोष्टीवर देखील डिस्कशन झालं की म्हणजे तुम्ही ऍड्रेस कुठल्या गोष्टीवरून तुम्ही त्या गोष्टी कन्सिडर केल्या आहेत, म्हणजे हे सुद्धा एक सिस्टीमचं फेल्युअर पकडलं जातं। कारण की कशामुळे, जर विद्यार्थी बाहेर जाऊन पेपर्स दिले नाहीत, काही महाराष्ट्र इज गुड, महाराष्ट्रामध्ये काय आहे तर अनेक सेंटरवरती सर्व गोष्टींमध्ये व्यवस्थित स्ट्रिक्टली फॉलो केल्या जातात, पण काही राज्यामध्ये ह्या दरवर्षी काही ना काही आपण ऐकत असतो की इथं पेपर लीक झाला, तिथे सेंटरवरती मॅनेज केलेलं होतं, ते हे सर्व आपण बाहेरच्या राज्यात जसं की पटना, बिहार अशा ठिकाणी आपण दरवर्षी ऐकतो। मग इथले सुद्धा विद्यार्थी तिकडे जाऊन पेपर देतात, महाराष्ट्रच नव्हे अन्य राज्यातले सुद्धा देतात, तर हे कशासाठी, ह्या गोष्टीचं देखील याच्यावर देखील पुढच्या वर्षीच्या नीटच्या पेपरच्या वेळेस खरंच एक चांगली ऍक्शन घेणं खूप जास्त गरजेचं आहे। यावर डिस्कशन झालं। पुन्हा अजून एक महत्वाचं काय आहे तर आता जे की साधारणतः 23-24 लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिले, त्यातले जवळपास 13-13.25 लाख विद्यार्थी हे क्वालिफाय झालेले होते। तर याच्यामध्ये असं पण सांगितलेलं आहे की ह्या क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्यांचीच रिनीटची एक्झाम घ्या। रिनीट जे की पिटिशनर्स होते, रिनीटच्या बाबतीमध्ये फेवरमध्ये जे लॉयर्स हे करत होते, आपलं डिबेट मांडत होते, तर त्यांनी देखील असं सांगितलेलं आहे की जे क्वालिफाय विद्यार्थी झालेत ऍटलीस्ट त्यांची तरी रिनीटची एक्झाम घेणं गरजेचं आहे, कारण की अनेक अशा पेपर लीकच्या गोष्टीमुळे हा एक त्यांनी मुद्दा त्याच्यावर हे केलेला होता, परंतु जास्त काय याच्यावरती डिबेट किंवा कन्व्हर्सेशन झालं नाही। हा एक पहिला मुद्दा एनटीएच्या म्हणजे एनटीए फेल्युअर बद्दल हे एक डिस्कशन झालं आज माननीय सुप्रीम कोर्टामध्ये। त्यानंतर दुसऱ्या पॉइंटवर काय झालं तर सेकंड पॉइंट वॉज अबाउट पेपर लीक। आता पेपर लीक बद्दल बघा, आता पेपर लीक मध्ये काय झालं, बिहार पोलीस कडून जो रिपोर्ट आलेला होता, जे मागवलेलं होतं, तर त्याच्यानुसार काय आहे 4 मेला इव्हिनिंगला रात्री म्हणजे पेपर लीक झाला होता हे सांगितलं। 4 मेच्या रोज म्हणजे एक दिवस आधी, 5 मेला नीटची एक्झाम होती तर एक दिवस आधी विद्यार्थ्याकडे हा पेपर आलेला होता, हे आपल्याला बिहार रिपोर्ट। परंतु ईओयू कडून काय कळलं, ईओयू यांच्या रिपोर्टनुसार 5th मॉर्निंगला पेपर लीक झाला असं सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे हे वेगवेगळ्या दोन गोष्टी तिथे सांगितलेल्या होत्या, ठीक आहे। आता मग ह्याच्यानुसार पण आता जर 5th मॉर्निंगला पेपर लीक झाला तर मग पुन्हा तो पॉइंट आला की तो पेपर लोकल लेवल पुरताच मर्यादित असू शकतो किंवा तो पेपर मास लेवलला देखील पोहोचला आहे का, म्हणजे अनेक विद्यार्थी म्हणजे या गोष्टीवर देखील
काही डिस्कशन जास्त प्रमाणामध्ये झालं नाही. म्हणजे अजून पॉईंट पेपर लीक बद्दलचा जिथं होता पॉईंट आधीच्या डिस्कशन पर्यंत अगदी तेवढाच पॉईंट राहिला, कारण की सीबीआयचा ऑनगोईंग इन्व्हेस्टिगेशन चाललंय. अजून वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांना काही विद्यार्थ्यांना काही डॉक्टर्सला अरेस्ट करण्यात येत आहे. त्याच्यामुळे पेपर लीक या मुद्द्यावर आज तरी जास्त प्रमाणामध्ये चर्चा पुढे गेलेली नाही आहे. आणि त्याच्यामुळे मला तर असं वाटतंय की रिनीटचे चान्सेस बघा, रिनीटचे चान्सेस हे खूप कमी प्रमाणामध्ये आहेत, अगदी म्हणजे मायनर लेवलला रिनीट होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. नक्कीच रिनीट होणार नाही, लवकरच काउन्सिलिंगला सुरुवात होईल. आज जेवढं काही डिस्कशन झालं त्याच्यामुळे वेगवेगळे मुद्दे घेतलेत. काही पुढचा एक मुद्दा खूप महत्वाचा ते देखील तुम्हाला सांगतो मी, पण रिनीटचे चान्सेस खूप कमी आहेत. म्हणजे ह्या पेपर लीक बद्दल एवढ्याच गोष्टी झाल्या, बिहार आणि यूएच्या रिपोर्टवर डिस्कशन झालं आणि लोकल लेवल पुरता मर्यादित होतं, काही मास लेवलला पेपर लीक झाला, ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, मग पुढे अजून महत्वाचं डिस्कशन बघा काय झालेलं. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर करा, कारण की असे महत्वाचे व्हिडिओ आणि काउन्सिलिंगचे सर्वात जास्त महत्वाचे काउन्सिलिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. ठीक आहे, आता बघा एक सर्वात जास्त महत्वाचा मुद्दा असा होता की बोनस लेवलवरचे जे मार्क्स आहेत, बोनस मार्क्स. ठीक आहे, आता बोनस मार्क वर एक खूप मोठं डिस्कशन झालं. म्हणजे पेपर लीक नंतर सर्व जे कन्व्हर्सेशन झालं ते बोनस मार्क्स वरतीच कन्व्हर्सेशन झालं. याच्यामध्ये बघा फिजिक्स मध्ये एक असा एक क्वेश्चन होता ज्याच्यावर अनेक विद्यार्थ्यांना माहिती आहे की ज्या एका क्वेश्चन बद्दल बोनस मार्क्स देण्यात आलेले होते. मग त्याच्यामध्ये काय झालं की ओल्ड एनसीईआरटी, ठीक आहे, ओल्ड एनसीईआरटी आणि न्यू एनसीईआरटी. आता ह्या न्यू एनसीईआरटी याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी दोन्ही ह्याचं उत्तर काही बघितलं होतं, एक बी आन्सर येत होतं आणि एक डी आन्सर येत, म्हणजे 4th नंबरचा आन्सर येत होतं. काही विद्यार्थ्यांनी तो क्वेश्चन सोडूनच दिला, की संभ्रमातला क्वेश्चन होता कशाला अटेम्प्ट करायचं म्हणून सोडून दिला. ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही ह्याला टिक केले अशा सर्व विद्यार्थ्यांना एनटीनं 4 मार्क्स देऊन टाकलेले, म्हणजे बरोबर मार्क्स दिलेले आहेत. परंतु आता हे जर संभ्रमातला क्वेश्चन असेल तर खरंच हे बोनस मार्क देणं कितपत बरोबर आहे, हे चुकीचं आहे का, हा क्वेश्चन पकडायचा की नाही पकडायचा, असे अनेक त्याच्यावरती कन्व्हर्सेशन झालं. त्याच्यानंतर माननीय सुप्रीम कोर्टाने काय सांगितलेलं आहे याच्यावरती एक आयआयटी दिल्लीच्या डायरेक्टर्सला सांगितलेलं आहे की तुम्ही एक कमिटी गठन करा आणि त्याच्यानुसार तुमचा रिपोर्ट उद्या, म्हणजे आता ही सगळी पुढची हेअरिंग 23 जुलैला गेलेली आहे. ठीक आहे, 23 जुलैला म्हणजे नेक्स्ट डेला आता पुढे पोस्टपोन झालेली आहे. तर उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत हा जे बोनस मार्क बद्दलचा जो डिबेट झालाय याच्याबद्दलचं तुमचं मत काय, त्याच्यासाठी एक तीन आयआयटी यांची टीम गठीत करायला सांगितलेली आहे आणि त्यांचं जे काय म्हणणं आहे ते उद्या त्या बोनस मार्क्स बद्दल सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे 4.5 लाख विद्यार्थ्यांनी आन्सर याचं टिक केलेलं आहे, जवळपास 4.5 लाख विद्यार्थ्यांनी. मग आता हे कशा पद्धतीने येईल आणि याच्यातले 44 असे टॉपर आहेत की 44 जे टॉपर आहेत ज्यांना आउट ऑफ मार्क्स पडलेले आहेत 720 पैकी 720, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना हा बोनस मार्क देण्यात आलेला आहे. मग आता जर हा बोनस मार्क काढूनच घेतला तर 5 मार्काचा डिफरन्स येणार, मग पुन्हा एकदा रिझल्ट मध्ये चेंज होणार, पुन्हा रँक मध्ये चेंज होणार, ह्या सर्व गोष्टी नक्की होणार. प्लस काही जणांचं म्हणणं काय आहे तर टोटल 720 पैकी 720च्या ऐवजी टोटल 716 पैकीच रिझल्ट जाहीर करा, म्हणजे या क्वेश्चनला डिबारच करून टाका, हा क्वेश्चनच एक्झिस्ट करत नाही अशा पद्धतीने करा आणि टोटल आन्सर हे तुमचे 716 आउट ऑफ त्याचं गणित मानलं जाणार. म्हणजे ह्या गोष्टी आता हे सर्व डिपेंड कशावरती आहे, आयआयटी दिल्लीच्या ज्या टीमवरती आहे, त्यांचा जो रिपोर्ट येईल फायनल, इट डिपेंड्स ऑन दॅट. आता तो एक चांगला मुद्दा तिचा हे केला. म्हणजे आता पेपर लीक वरून गोष्टी बघा कुठे कुठे गेलेल्या आहेत, कुठले पॉईंट मध्ये कन्व्हर्सेशन मध्ये आलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे अजून एक महत्वाचा मुद्दा होता, दॅट इज ऑन लॉस ऑफ टाइम. आता लॉस ऑफ टाइम मुळे पण काही विद्यार्थ्यांना बोनस मार्क दिलेले होते. मग त्याच्यावर विचारले की तुम्ही कशा पद्धतीने दिलेले आहेत, जे की याच्यामुळे एनटीनं सांगितले की बाबा त्या सेंटरवरती विद्यार्थ्यांना पेपर लेट डिस्ट्रीब्यूट झालेला होता. असे साधारणतः 1563 विद्यार्थी होते आणि त्यांची आम्ही रिनीट घेतली. हे देखील घेणं पॉसिबल नव्हतं परंतु घेतली रिनीट. ठीक आहे, रिनीट घेतली आणि त्या विद्यार्थ्यांना आम्ही बोनस मार्क्स दिलेले होते. मग याच्यामध्ये काय कव्हर केलेला पॉइंट आहे की जे लॉयर्स नाही त्यांनी काय सांगितलं, हेच एवढे आता हे जे 1563 विद्यार्थी होते तर हे 1563 विद्यार्थी हे पर्टिक्युलर एखाद्या एरिया मधले होते का, हे विद्यार्थी ऑल ओव्हर इंडिया मधले होते. ठीक आहे, ऑल ओव्हर इंडिया मधले अनेक वेगवेगळ्या ठिकाणमधले हे विद्यार्थी होते. म्हणजे हे अजूनही माहित नाही बरं का, हे 1563 झाले विद्यार्थ्यांनी एक्झाम दिले, हे नेमके विद्यार्थी कोणते होते, हा एकाच भागातले होते का सर्व वेगवेगळ्या ठिकाणचे विद्यार्थी होते हे माहित नाही. हे देखील पॉईंट क्लिअर करायला सांगितलेलं आहे माननीय सुप्रीम कोर्टाने. आणि त्याच्यानुसार अजून असं एक म्हणणं आहे
पण हे 1563 विद्यार्थी नाही आहेत. अनेक सेंटरवरती, अनेक म्हणजे याच भागातले नाही तर बरेचशा सेंटरवरती त्या इन्व्हिजिलेटर किंवा तिथले जे कोऑर्डिनेटर होते त्यांच्या चुकीमुळे अनेक विद्यार्थ्यांना पेपर लेट मिळालेला, पेपर उशिरा मिळालेला. आपल्याला इथं सुद्धा आपण ऐकलेलं की विद्यार्थ्यांचा लातूरमध्ये सुद्धा पेपर आम्हाला उशिरा मिळाला, मला 20 मिनिट उशिरा मिळाला, 15 मिनिट पेपर. अशा काही विद्यार्थ्यांनी कंप्लेंट सुद्धा केली नाही. मग त्या विद्यार्थ्यांचं काय, हा देखील पॉईंट महत्वाचा आहे. कारण की फक्त ज्या विद्यार्थ्यांनी कंप्लेंट केली, ज्या ठिकाणी ह्या गोष्टी घडल्या किंवा तिथल्या कोऑर्डिनेटरनी सांगितलं की अशा अशा चुकीमुळे पेपर लेट झाला, तर त्याच ठिकाणी हा ऍक्शन घेण्यात आलेला. परंतु अनेक ठिकाणी कम्युनिकेशन झालंच नाहीये. विद्यार्थ्यांना पेपर लेट मिळालाय, अगदी बरोबर आहे, परंतु त्या विद्यार्थ्यांनी काही ऍक्शन घेतली नाहीये किंवा त्या सेंटर इन्चार्जनी काही सांगितलेलं नाहीये. मग अशा विद्यार्थ्यांचं काय, म्हणजे त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा बोनस मार्क मिळणं गरजेचं आहे. ह्या गोष्टीचं देखील डिस्कशन झालंय. ओव्हरऑल एवढ्याच गोष्टीचं डिस्कशन आज झालेलं आहे. म्हणजे पेपर लीक बद्दल जास्त काही अजून एव्हिडन्सेस आलेले नाहीत. माननीय सुप्रीम कोर्टाचं म्हणायचं की ऑनगोईंग इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. अजून असा काही कुठलाही एव्हिडन्स असा मिळाला नाहीये की ज्याच्यावरून प्रूव्ह होईल की पेपर हा मास लेव्हलला लीक झालेला होता. असं कुठेच, म्हणजे त्याच्या एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. या गोष्टीमुळे असं वाटत आहे की रिनीट होण्याचे चान्सेस हे खूप कमी आहेत. बरोबर, आता हे डिस्कशन आता वेगळ्या पद्धतीने चालेल. रिनीट होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. महत्वाचं काय झालेलं आहे, बोनस मार्क वरती. मग याच्यानुसार थोडेसे गणित बदलू शकतात. काही जे 5 मार्क किंवा हे जे क्वेश्चन्स आहे हा ड्रॉप करतील का, काय होईल याचा निकाल काय कळणार आहे आपल्याला उद्या कळणार आहे. IIT दिल्लीची टीम त्याच्यावर ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे. प्लस हे जे पेपर लीक किंवा रिनीट, आता ह्याचा एक दिवस पुढे गेलेली आहे सुनावणी, दॅट इज ऑन 23 जुलै. उद्या 23 तारखेला आपल्याला सर्व गोष्टी क्लिअर आउट होतील आणि मग कळेल आपल्याला पुढे काय होईल, खरंच रिनीट होईल का नाही होईल, किंवा काउन्सिलिंग केव्हा सुरू होऊ शकते आणि या क्वेश्चनचं काय करण्यात येईल गव्हर्नमेंटकडून. ह्या सर्व गोष्टी आपल्याला उद्या क्लिअर होणार आहेत. अशीच महत्वाची व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या या व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.